शेतकऱ्याचा कसा असते बघा अवतार. सकाळपासून 9:30 वाजतापासून तर आता 1 ते 2 वाजले असतील. 2 वाजेपर्यंत फवारणीला पाणी टाकलं बाजूच्या शेतातून आणून. तर आता झाली फवारणी सोयाबीनला. तर मिरची निंदून घ्यावा म्हणलो. तर मिरची कशी झाली काय नाही बघा आपली. मिरचीला त्या उगाडीमध्ये खूप मेहनत घेतली आपण. पाणी टाकायची. पहिलं एक बार निंदून पण घेतलं आणि आता पण निंदून घ्यायलो. तिला फवारणी पण झाली. मागच्या पाऊस पडलं तेव्हा थोडं थोडं खत पण टाकून घेतलो. आता इतकी भारी झाली मिरची, बस खूप छान झाली बघा. दाखवते तुम्हाला. हे बघा निंदून पण घ्यायलो बघा. हे बघा पुंजाने पडलेत. लई भारी वाटाली. हे बघा मस्त झुडपं झालीत मिरचीचे. हे बघा मिरची फवारणी पण केली मिरचीला. एक बार निंदलं पण आता पण निंदून घ्यायलो बघा. कशी आहे बघा आपली मिरची. अशा पुंजाने पडले बघा. एक बार निंदून हे बघा इतकाला गवत झालं. आणि मिरची मात्र नंबर 1ची झाली बघा. हे बघू शकता भारी झाली. फवारणी पण केली आणि खत पण टाकलं होतं मागे थोडं. आणि मस्त हे बघा किती छान बहरली बघा मिरची. हे बघू शकता. निंदल्यावर तर इतकं भारी दिसायलंय. खुरपणी केल्यावर इतकी भारी दिसायली झाडं. हे बघा हे बघा केली नव्हती आम्ही. हायगाई केली नाही मिरची लावायला. हे बघा लावूनच टाकली तर चिटकूनच गेली. आणि उगाडीमध्ये 15 दिवस म्हणजे 8 दिवस पाणी टाकलं. 15 दिवसाची उगाड पडली होती. तर ह्या मिरचीला आम्ही 8 दिवस पाणी टाकलेलं आहे. तर पाणी टाकली त्याचा काहीच शीन वाटत नाही. तर आज आमची मिरची अशी झालेली आहे बघा मंडळी. हे बघा किती छान झाली बघा. पाणी टाकायला खूप अवघड गेलं आम्हाला. तर बाजूच्या शेतातून आणून आम्ही पाणी टाकत राहिलो. पहिल्या दिवशी 1-1 ग्लास, दुसऱ्या दिवशी 1-1 तांब्या, दुसऱ्या दिवशी मोठं डबा असते ना टमरेल, त्या टमरेलानं टाकलो. तर आपली मिरची अशी झालेली आहे बघा. किती छान वाटाली. आता आज निंदून घ्यालो बघा. हे बघा अशी पुंजाने पडाले तर मस्त दिसाली बघा. हे तासोट्या किती छान दिसाली. फवारणी पण केली. हे पानं खाऊ लागले. हे बघा हे किडे खाऊ लागले म्हणून फवारणी पण केली. निंदून घेऊ आता. हे बघा निंदून घेतलं म्हणजे असं छान होतात बघा झाडं. तर असं झालंय तणकट. आमच्याकडे असं निंदतात मंडळी. असं तण काढतात. आमची विळे पण असे असतात. तुमच्या इकडं कोण्या भागात वेगळेच विळे असतात. आणि खुरपणीची पद्धत पण वेगळीच असते. काच कोटून आला असेल बघा. हे बघा काच कोटून आला असेल. पायात खूप सायचा चिखलामध्ये. तर अशा प्रकारे आपली मिरची निंदणं चालू आहे मंडळी. सकाळपासून फवारणी केली. आता रोजदाराला सोडायला गेलेत. तर काय करावं मग. डबा पण आणला नाही आम्ही जेवायला. आता घरी जाऊनच जेवण करावं लागते. तोपर्यंत मिरची तरी निंदून घ्यावा म्हणलो. हे बघू शकता. माझे व्हिडिओ कसे वाटतात मंडळी. कुठून बघता माझे व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये सांगा. आमच्या नांदेड जिल्ह्यात तर जास्त पाऊस नाही बघा. पाऊस काय पडना गेलाय. तुरळकच पडायलाय.
पिकाला मरू देईना आलाय. पिकापुरतं पडायला बघा पाऊस. आमच्या इकडं अशी खुरपणी करतात. आपण घरीच तयार केलं मंडळी मिरचीचं रोप. सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत ना तुम्हाला, रोप टाकण्यापासून रोप लावायचं, खत टाकायचे, सगळे व्हिडिओ टाकत असतो मी. शेतीतले जे कामं करतो मी, सगळे शेताचेच कामं. तर एक मला कमेंट आली होती मंडळी, तर तुम्ही काय शेताचेच म्हणजे कामाचेच व्हिडिओ टाकता. तर मला त्या ताईंना म्हणायचं आहे, तर त्या ताईची मी आय डी चेक केली, तर कुठं पण व्हिडिओ आहेत त्या ताईचे. तर मला म्हणायचं आहे की माझं चॅनलच आहे शेतकऱ्याचं, तर मी शेती कामाचे व्हिडिओ टाकणार तर कुठले टाकणार ताई? शेतीच कामाचे टाकणार ना. शेतकऱ्याचं चॅनल असल्यामुळे शेताचेच व्हिडिओ टाकणार का? डान्सचे टाकणार का? कुठल्या कार्यक्रमाचे टाकणार का? नाही टाकणार. मी शेतात जे काम करतो तेच टाकणार. थोडकंच मी कुकिंगचे टाकणार. जे माझं दुसरं एक चॅनल आहे कुकिंगचं, त्याच्यावर दुसरे कोणतेच व्हिडिओ बघायला भेटणार नाही. दुसरे एक आहे हिंदी लिपसिंग सॉन्गचं, त्याच्यावर दुसरे कोणतेच व्हिडिओ बघायला भेटणार नाहीत. फक्त तुम्हाला त्याच एकाच कंटेंटचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर माझं कंटेंट शेतकऱ्याचंच आहे, शेतकऱ्याचंच चॅनल आहे, तर मी शेती कामाचेच व्हिडिओ टाकणार ना. कंटेंटवर लक्ष द्यावं लागते ताई. कुठे टाकल्यानं आपल्याला 100 नाही तर 200च व्ह्यूज येणार. रँक कसे करणार, व्हायरल कसे होणार, ग्रो व्हायला कशी मदत होणार? एकच कंटेंट ठेवलं तर ग्रो व्हायला मदत होते. कुठे व्हिडिओ नाही टाकायचे. तर त्या ताईंना कोणते व्हिडिओ आवडतात काय त्यांचं त्याला माहीत, पण जे आवडतात त्यांच्या पण मनाचा मी आदर करतो. पण असं म्हणल्या होत्या कमेंटमध्ये, तर कामाचेच व्हिडिओ टाकता. तर ताई माझे कामाचेच व्हिडिओ असणार शेतकऱ्याचा असल्यामुळं. अशा प्रकारे निंदन करतात बघा मंडळी. कामच दाखवणार ना मी, दुसरं काय दाखवणार? चला मग मंडळी, काम भरपूर आहे बघा. अशा प्रकारे निंदायचं आहे आपल्याला. हे बघा एवढं गवत झालं, एक बार निंदून सुद्धा हे एवढं गवत झालंय. चला मग यूट्यूब फॅमिली, ऊन तर लईच लागालं हो, भरपूर ऊन लागालं बघा. मेंदूमध्ये दुखालं, डोक्यामध्ये. एक तर पाणी टाकलं दुपारपर्यंत घागरीनं तेवढ्या 5 एकरच्या सोयाबीनला. तर आता सोडायला गेले रोजदाराला, तर तोपर्यंत बसून काय करू म्हणून मिरची निंदून घेतली. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.